श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दत्तयो भजते नित्यं मुक्तिमेति न संशयः। भगवान दत्तात्रेयांची जी उपासना करतात त्यांना मुक्ती मिळते हा काही संशय नाही। परंतु मुक्ती प्राप्तीसाठी प्रत्येकाला कर्म हे केलंच पाहिजे, उपासना केली पाहिजे, ज्ञान प्राप्ती केलीच पाहिजे। नहि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते। ज्ञानाशिवाय त्याच्यासारखं पवित्रता आणखीन कुठल्याही कलेमध्ये नाही आहे। ज्ञान जे आहे हे प्राप्त होण्यासाठी तुम्हाला कर्म केलंच पाहिजे। कर्मणो हे बोद्धव्यम बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः। कर्माला जाणून घेतलं पाहिजे, कर्म कोणतं केलं पाहिजे ते सुकर्म असावं। कर्म भरपूर आहेत पण ते सुकर्म करता आले पाहिजे। त्या सुकर्मामध्ये नित्य भजन पूजन, नित्य नैमित्तिक अनुष्ठान, वैदिक सनातन संस्कृतीमध्ये सांगितलेली जी काही कर्म उपासना जी आहे ही केली पाहिजे। कर्माबरोबर निषिद्ध कर्म तेही जाणून घेतलं पाहिजे। काही करायचं नाही, कोणत्या गोष्टींचा निषेध सांगितलेला आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे। माझी भक्ती आहे म्हणून मी करतो आहे असं होणं उपयोगाचं नाही। शास्त्राने सांगितल्याप्रमाणे अनुकरण असलं पाहिजे। यशास्त्रं विधि उत्सृज्य वर्तते कामकारतः न सिद्धिम अवाप्नोति न सुखम न परां गतिम तस्मात् शास्त्र प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो असं भगवद्गीतेत स्पष्ट सांगितलेलं आहे। शास्त्रांनी सांगितलेल्या गोष्टींना अनुसरूनच तुम्ही कर्म करावं, म्हणजे तुम्हाला अनुकूलता प्राप्त होते। न सुखम न परां गतिम, नाहीतर तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता फार कष्ट होते, सुलभता येणार नाही।